नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. वि स खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आता आपण सध्या वाचत आहोत. या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास, आपली कादंबरी आवडल्यास, वाचन आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. यतीची गुहा फार दूर नव्हती, पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पळत सुटणाऱ्या सशासारखे थरथरत होते. त्याने मला गुहेतच कोंडून ठेवले तर? मी मोठा योद्धा असेन, पण अशा हठयोगांना नाना प्रकारच्या सिद्धी वश असतात. रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर? अश्वमेध जिथल्या तिथे राहील. युवराजांना पाताळातल्या नागांनी नेले की आकाशातल्या यक्ष गंधर्वांनी पळवले हे माझ्याबरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही. ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील. बाबा कपाळाला हात लावून बसतील. ययू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्छित होईल. आशेप्रमाणे भीतीमुळेही मनुष्य नाही त्या कल्पना करू लागतो. यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटत होता. माझे मन या आकस्मिक भेटीने कसे फुलून जायला हवे होते, पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गेले होते. गुहेत गेल्यावर त्याच्याशी काय बोलावे या विचारात मी पडलो. लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो. ती एक वेडीवाकडी गुहा होती. काटेरी वेलींनी तिचे तोंड झाकून गेले होते. यतीने एका हाताने काही वेली दूर केल्या तेव्हा कुठे ती गुहे दिसली. त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो, तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलींच्या 4-5 काट्यांचे ओरखडे मला मिळालेच. त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले. माझा हात धनुष्यबाणाकडे गेला. यती मागे वळून हसून म्हणाला, इथे याचं काही काम नाही हं. तुझा वास येऊन तो गुरगुरला. एरवी एखाद्या सशासारखा इथं पडून असतो तो. मी जिथं जातो तिथले हिंस्र पशु माझे मित्र होतात. माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात. जाता जाता यतीने त्या वाघाचे मस्तक थोपटले. तो एखाद्या मांजराच्या पिलासारखा यतीशी खेळू लागला. अपूर्व चमकदार प्रकाश तिथे पसरला होता. मी चोहीकडे पाहिले. कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते. प्रत्येक कोपऱ्यात एक नाग वेटोळ घालून स्वस्थ बसला होता. प्रत्येकाच्या मस्तकावरला मणी चमकत होता. उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला, ही माझी शय्या. मी वाकून पाहिले. एका लहान खडकाशी उभी केली होती ती. गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलींचे अंथरूण त्या उशेच्या खाली पसरले होते. यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो माझा थोरला भाऊ होता. आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्या पुढे हात जोडून उभे राहिले असते. ते सोडून त्याने हे जीवनक्रम का स्वीकारला असावा? यात कोणते सुख आहे? यती अंती काय मिळवणार आहे? तो कशाचा शोध करीत आहे? यतीने त्या काटेरी शय्येच्या बाजूला पडलेले एक मृगजिन उचलले आणि उंच सकल भूमीवर ते पसरत तो म्हणाला, बैस. तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला. यती मात्र सिंहासनावर असल्यासारखा आरामात बसला होता. मी कंटक शय्येवर पसरल्याप्रमाणे पळापळाला तळमळत होतो. त्याची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. वर काळ्या कुळकुळीत जटा, खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी. या दोन्हींच्या मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते ते. पण हे नेहमीच लहान मूल नव्हते. अकाली म्हातारे झालेले लहान मुलं होते ते. त्याचे लुकलुकणारे डोळे काळोखात ढोली खालून डोकावून पाहणाऱ्या घुबडाच्या डोळ्यांसारखे वाटले मला. त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडांचा एक सापळा होता. गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानासारखी त्याची अंगकांती फिकट पिवळसर भासत होती. त्याच्या अंगाला सुरकुत्याही पडल्या होत्या.
मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निरखून पाहिले. त्याच्या कृष्णतेमुळे असेल, पण एखाद्या पक्षाच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले. त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा आभास सुद्धा होत नव्हता. युद्धाचा आनंद दूर राहो, साधा घोड्यावर बसण्याचा आनंद सुद्धा याने उपभोगला नसेल. मग अलकासारख्या तरुणीच्या चुंबनातले सुख? हा विचार मनात येताच मी दचकलो. यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड दिसत होते. त्याला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल नाही कुणी म्हणावे. त्या गुहेने यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या. तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदा भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती. त्याच्या तोंडाकडे पाहत मी ढसढसा रडला असतो. त्याला हट्टाने हस्तिनापूरला ओढून नेऊन आईच्या पायावर घातले असते. पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुक्या प्राण्यासारखा त्याच्या पुढ्यात बसलो होतो. काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल. या जगात खरा आनंद एकच आहे, ब्रह्मानंद. शरीर सुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे. ही माझी यातली फळ पहा. त्यानं पुढं केलेलं फळ मी हातात घेतलं. प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून ते मी चावू लागलो. लगेच जीभ कडू झाली. तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीनं मनुष्य शरीर पूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो. फक्त विरक्ताचाच माणसाचा आत्मा जागृत असतो. त्या विरक्तीसाठी मीही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो. त्यानं एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कचाकच तुकडे करीत तो भराभर खाऊ लागला. माझ्या तोंडात अजून तो लहान कडू तुकडा तसाच घुटमळत होता. गुहेबाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा मी थुंकून आलो असतो. यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण त्याच्या माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती. त्या दरीची जाणीव मला पूर्णपणे झाली. ते फळ खाऊन संपवित यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवायला पाहिजे. या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करीत आहे, पण अजून माझी मला खात्री वाटत नाही. हिरवळीत साप लपून बसतात, विरक्तीच्या आड आसक्तीही तशीच असते. लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधी नीट कळले नव्हते. मी धीर करून त्याला विचारले, अगदी बाळपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास? ज्या ऋषींच्या कृपेनं मी झालो त्यांच्या आश्रमात मला उपरती झाली. आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती. मांजराच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो. आश्रमातले शिष्य बोलत बसले होते. ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत. माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो. त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असेल तर? नकळत माझ्या तोंडातून उद्गार निघाला, नहुष राजाची मुलं सुखी होणार नाहीत? हो, अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत. कारण काय त्याचे? शाप. कुणाचा? ऋषींचा. ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून असे काय पाप घडलं होतं? ती कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही. तू आता जा, माझी ध्यानाची वेळ झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्यांच्या उद्गारांनी मला सावध केलं. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं. भटकत भटकत मी हिमालयात गेलो. तिथं मला एक हठयोगी गुरु भेटला. मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो. तिला एकदा भेट तू. नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला,
ते शक्य नाही. माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही. परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही. तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही. मी एका जागी फार दिवस राहत नाही. आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की ती मी तत्काळ सोडतो. मग आईची आणि तुझी भेट केव्हा होईल? कोण जाणे. कदाचित होईल, कदाचित होणार नाही. नि तुझी माझी भेट आजच्यासारखेच केव्हा तरी योगायोगाने होईल. त्यावेळेला मला साऱ्या सिद्धी वश झालेल्या असतील. चल उठ, बाहेर जा. माझी ध्यानाची वेळ होऊन गेली आहे. गुहेबाहेर तुला पोहोचवतो. आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी वेली दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो. आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते. मी सद्गतीत स्वराने म्हणालो, यती, येतो मी. माझी आठवण ठेव. गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शसुद्धा केला नव्हता. पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा. उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवी तो म्हणाला, ययाती, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील. पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाही. अश्वमेधाच्या दिग्वयीचे घोडाबरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला. राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले. सारी नगरी नववधूसारखी नटली होती. पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा व्हावे तसे प्रफुल्लित झाले नाही. कंठात घातलेला सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे असू द्यावे तसे वाटत होते त्या स्वागत मला. नगराच्या महाद्वारात मला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठे दिसत नव्हती. नंतरच्या समारंभातही ती ओझरती देखील दृष्टीला पडली नाही. माझे डोळे एकसारखा तिचा शोध करीत होते, पण त्यांना अतृप्तच राहावे लागले. आईचा आनंद तिच्या पाहण्यातून, चालण्यातून आणि बोलण्यातून पळापळाला प्रकट होत होता. तिचे यौवन जणू काही परत आले होते. पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात नाहूनही माझ्या हृदयाचा कोपरा कोरडाच राहिला होता. शेवटी सहज आठवण झाल्याचे नाटक करीत मी आईला म्हटले, अलका कुठे दिसत नाही आई. ती मावशीकडे गेली आहे आपल्या. तिच्या मावशीचं घर कुठे आहे? फार दूर आहे ते, हिमालयाच्या पायथ्याशी. तिथूनच पुढं राक्षसांचं राज्य सुरू होतं. त्या रात्री राहून राहून मी यतीचा आणि अलकेचा विचार करीत होतो. माझ्या महालात मंचकावर लोळत होतो मी. पण या वेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल. त्याच्या मनात कशाची भीती नाही, कुणाविषयी प्रीती नाही. या जगात सुखाचा खरा मार्ग एवढाच एकच आहे का? त्या मार्गाकडे आपले मन ओढ का घेत नाही? आपल्याला राहून राहून अलकेची आठवण काय होते? त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कुणी कोरली आहे? ती यावेळी काय करीत असेल? ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल? स्वप्नात ती हस्तिनापूरला येत असेल का? इथे आल्यावर माझ्या महालाभोवती घुटमळत असेल का? अश्वमेधाच्या समारंभात या गोष्टीचा मला हळूहळू विसर पडू लागला. अश्वमेध संपतो न संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता त्या महर्षींचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबांकडे आले. त्या ऋषींचे नाव कुणीही घ्यावायचे नाही असा आमच्या घराण्यात संकेत होता. त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता कुणाला ठाऊक. पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपून ठेवायची नाही अशी मी मनाला एकसारखी शिकवण देत होतो. त्या ऋषींचे नाव अंगिरस. देवदानवांचे महायुद्ध सुरू होण्याचा संभव निर्माण झाला होता. ते युद्ध होऊ नये म्हणून अंगिरसांनी शांती यज्ञाचा संकल्प सोडला होता. त्या यज्ञातला प्रमुख द्विज त्यांचा आवडता शिष्य कच होणार होता. कच हा देवगुरु बृहस्पतींचा मुलगा. त्यामुळे या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्न येण्याचा संभव होता. त्या विघ्नांपासून यज्ञाचे संरक्षण करण्याकरता अंगिरसांनी बाबांकडे त्यांच्या दिग्विजयी मुलाची मागणी केली होती. अश्वमेधापेक्षाही मोठा असा हा सन्मान होता. माझ्या आकांक्षा त्या शांती यज्ञाभोवती प्रदक्षिणा घालू लागल्या. यतीची भेट हे माझ्या आयुष्यातले एक भयंकर स्वप्न होते. अलकेचे चुंबन हे माझ्या जीवनातले एक सुंदर स्वप्न होते. पण दोन्हीही स्वप्नच होती.
शांती यज्ञ हे काही तसले स्वप्न नव्हते. या यज्ञाचे रक्षण करताना आपले शौर्य प्रकट होईल. राक्षसांचा लीलेने प्रभाव करणारा हा नवा वीर कोण आहे हे पाहण्याकरता इंद्र आपल्याला पाचारण करेल. मग आपण स्वर्गात जाऊ. अलकेपेक्षा सहस्त्रपटींनी सुंदर असलेल्या अप्सरा तिथे आपले मन वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या विलोल कटाक्षांकडे किंवा मोहक विभ्रमांकडे लक्ष न देता आपण इंद्राला म्हणू, देवराज, देवदानवांच्या युद्धात मी सदैव तुम्हाला सहाय्य करेन. मात्र माझ्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करायला हवी. नहुष राजांची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप मिळाला आहे माझ्या वडिलांना. त्या शापावर उशाप हवा आहे मला. आईने माझ्या जानाला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. मूल कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच वाटतं असे तिने डोळ्यात पाणी आणून मला पुन्हा पुन्हा सांगितले. मला तिच्या दुबळेपणाची कीव वाटू लागली. मी राक्षसांच्या पराभवाची आणि माझ्या पराक्रमाची स्वप्न पाहत होतो. मी म्हणालो, तू सांगतेस ते कितपत खरं आहे हे मी म्हातारा झाल्यावरच मला कळेल. म्हातारपणी मी काही पोरकटपणा करू लागलो तर त्यावेळी ययू अजून लहान आहे म्हणून तू मला क्षमा करशील ना? सद्गतीत स्वराने आई उत्तरली, तू म्हातारा झालेला माझ्या दृष्टीला पडावास एवढीच परमेश्वरापाशी माझी प्रार्थना आहे. या शब्दांमागचे तिचे दुःख इतरांना कळत होते की नाही कुणाला ठाऊक, पण ते शब्द ऐकून मला वाटले, यती ज्या काळ्या रात्री पळून गेला होता ती आईच्या डोळ्यांपुढे अजून उभी आहे. तिची एखाद्या राक्षसीनेसारखी तिला भीती वाटत आहे. माझे शरीररक्षक मागाहून सावकाश येत होते. त्यांच्या चालीने अंगिरस ऋषींच्या आश्रमाकडे जायला माझा घोडा कंटाळला. माझ्यासारखेच त्याचे मन अवखळ असावे. वाऱ्याशी स्पर्धा करण्यात त्याला विलक्षण आनंद होत होता. हा हा म्हणता मी आश्रमाजवळ गेलो. सायंकाळ झाली होती. समोरच्या झाडीतून कृष्ण धुमेसारखा निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होत्या. त्यांची ती हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे वाटत होती. घरट्याकडे परत येणारी पाखरे मधुर किलबिल करीत होती. जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले आहे. त्यात मेघखंडाच्या आहुती दिल्या जात होत्या आणि सारे पक्षी द्विजय बनून मंत्र म्हणत होते. नाना प्रकारची पाखरे घरट्याकडे परतत होती. राजवाड्यात सुद्धा रंगांचे इतके विचित्र मी कधीच पाहिले नव्हते. मी घोडा थांबवला. त्या तरल गाणाऱ्या रंगांकडे मुग्ध होऊन मी पाहू लागलो. एक पंचरंगी पाखरू उडत उडत माझ्या समोरून जाऊ लागले. त्या रंगाचा मोह मला अनावर झाला. त्या पाखराला बाण मारून खाली पाडावे आणि त्याची सुंदर पिसे आपल्या संगती ठेवावी अशी माझी इच्छा प्रबळ झाली. मी धनुष्याला बाण लावला. इतक्यात माझ्या कानावर कुणाचे तरी कठोर शब्द आले, हात आवर. ती विनंती नव्हती, आज्ञा होती. मी चमकून मागे पाहिले. त्या पाखराचे चित्रविचित्र रंग पाहण्याच्या नादात माझ्या आजूबाजूला लक्षच गेले नव्हते. डावीकडच्या वृक्षाच्या शाखेवर एक ऋषिकुमार संध्येची शोभा पाहत बसला होता. माझ्याच वयाचा असावा तो. त्याच्या आज्ञेचा मोठा राग आला मला, पण नकळत माझा हात आधीच खाली गेला होता. त्याच्यापेक्षा मी स्वतःवरच अधिक रागावलो. पुढच्या क्षणी वृक्षावरून त्याने खाली उडी टाकली आणि माझ्याजवळ येऊन तो म्हणाला, अंगिरस ऋषींचा आश्रम आहे हा. मी कुर्र्याने उत्तरलो, ते ठाऊक आहे मला. या आश्रमाच्या परिसरात तू या पाखराची हत्या करणार होतास. तो अधर्म झाला असता. मी क्षत्रिय आहे. हिंसा हा माझा धर्म आहे. स्वतःच्या रक्षणाकरता किंवा दुर्जनांच्या पारिपत्याकरता केलेली हिंसा हा धर्म होऊ शकतो. या मुक्या निष्पाप प्राण्यानं तुला कोणता त्रास दिला आहे? मोठा रसिक दिसतोस तू, पण ज्यानं तुला रसिकता दिली आहे त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे हे विसरू नकोस. मी चिडून म्हटले, असली निरस प्रवस वचने देवळात गोड वाटतात. तो ऋषिकुमार हसत म्हणाला, तू एका देवालयातच उभा आहेस. तो पहा, पश्चिमेकडं या देवळातला नंदादीप मंद मंद होत चालला आहे. जरा वर पहा, आता या मंदिरात निरंजनामागून निरंजन प्रज्वलित होत जातील. वेशावरून तो एक साधा ऋषिकुमार दिसत होता, पण त्याची ती बडबड ऋषीपेक्षा कवीला शोभेल अशीच होती.
त्याचा उपहास करण्याकरता मी म्हटले, कविराज, आपल्याला घोड्यावर बसता येतं का? नाही. मग आपल्याला मृगाईचे सुख कधीच मिळणार नाही. पण मीही शिकार करतो. कसली, दर्भाची? उपहासाने भरलेल्या स्वरात मी प्रश्न केला. माझ्या शत्रूंची. वल्कल नेसणाऱ्या आणि पर्णकुटीत राहणाऱ्या ऋषिकुमारालाही शत्रू असतात? एकच नाही, पुष्कळ असतात. शत्रूशी लढायला तुझ्यापाशी शस्त्र कुठं आहेत? सूर्य आणि इंद्र यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी असा घोडा माझ्यापाशी आहे. तुला घोड्यावर बसता येत नाही ना? तुझ्या घोड्यावर नाही, पण माझ्या मी सदैव बसतो. मोठा चपळ सुंदर प्राणी आहे तो. त्याचा वेग किती विलक्षण आहे म्हणून सांगू. तो क्षणार्धात पृथ्वीवरून स्वर्गात जातो. प्रकाश जिथं पोहोचू शकत नाही तिथं तो सहज प्रवेश करतो. अश्वमेधाचे घोडे त्याच्यावरून ओवाळून टाकावेत. त्याच्या बळावर माणूस देव होतो, देवाचा महादेव होतो. तो वर्मी लागेल असे बोलत असावा, मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ मला नीटसा कळला नाही. संतापून माझ्या घोड्याला मी टाच मारली आणि त्या उद्धट ऋषिकुमाराला म्हटले, कुठं आहे तुझा घोडा? तो तुला दाखविता येणार नाही मला, पण अष्टप्रहर तो माझ्यापाशीच असतो. माझ्या सेवेसाठी तो सदैव जागृत असतो. त्याला नावबीव काही आहे की नाही? आहे ना. त्याचं नाव काय मग? आत्मा. विलीन वृत्तीने आश्रमात प्रवेश करायला मला आईने आवर्जून सांगितले होते. म्हणूनच शेला, अलंकार वगैरे वस्तू शरीर रक्षकापाशी देऊन मी पुढे घोडा पिटाळला होता. साध्या सैनिकासारखा दिसत होतो मी. त्यामुळे त्या ऋषिकुमारेने मला ओळखले नाही यात नवल नाही. मी त्याला कधीच पाहिले नव्हते, पण मी तरी त्याला कसे ओळखणार? सारेच ऋषी आणि डोंगर द्रोण सारखे दिसतात. जटाभार, यज्ञोपदी, वल्कले, भस्मलेप इत्यादी गोष्टीत ऋषीत वेगळेपणा काय तो असणार? मात्र त्या दिवशी रात्री प्रार्थनेच्या वेळी अंगिरस ऋषींनी जेव्हा त्याची आणि माझी ओळख करून दिली तेव्हा मी चपापलो. फार तर माझ्याहून 1-2 पावसाळ्या अधिक पाहिले असतील त्याने. इतक्या लहान वयात अंगिरसांसारख्या निस्पृह ऋषींनी आपल्या यज्ञातले इतक्या लहान वयात अंगिरसांसारख्या निस्पृह ऋषींनी आपल्या यज्ञातले प्रमुख पद त्याला द्यावे याचे मला आश्चर्य वाटले. प्रेम आंधळे असते हेच खरे. मग ते आईचे मुलावरचे प्रेम असो नाहीतर गुरुचे शिष्यावरले प्रेम असो. अंगिरसांनी आमची ओळख करून देताच कसेही चकित झाला. संध्याकाळी आम्हा दोघात लहानशी शाब्दिक चकमक झाली होती तिची आठवण होऊनच की काय, तो हसत पुढे आला आणि मला अभिवादन करून म्हणाला, युवराज, संध्याकाळी मी आपल्याला किंचित टाकून बोललो की काय कुणाला ठाऊक. सत्य बोलावं पण ते ऐकणाऱ्याला प्रिय होईल अशा रीतीनं बोलावं. ही गुरुजींची शिकवण अजून मी पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा राग मानू नका. माणसाच्या मनाचा घोडा केव्हा आणि कशाने बुजेल याचा नेम नसतो. मला क्षमा करा. मी त्याला परत अभिवादन केले. तुम्हीही मला क्षमा करायला हवी. हे शब्द माझ्या जिभेच्या अग्रापर्यंत आले होते, पण ते काही केल्या ओठांबाहेर पडले नाहीत. हस्तिनापूरच्या युवराजाने एका ऋषिकुमाराची क्षमा मागावी? छे, मला ते पटेनाच. स्वतःशी काही म्हणतच कच अग्निशाळेबाहेर आला. मी त्याच्या मागेच होतो. हे शब्द मला स्पष्ट ऐकू येत होते. आम्हा दोघांना निरनिराळ्या पर्णकुट्या दिल्या होत्या. त्या आश्रमाच्या अगदी टोकाला होत्या. चिमण्या बहिणी बहिणी एकमेकींना बिलगून एकाच पांघरुणात झोपी जावे तशा काळसर हिरव्या वृक्षराजीतल्या त्या 2 पर्णकुटिका दिसत होत्या. माझ्याकडे पाहून हसत कच म्हणाला, युवराज, आता आपण शेजारी झालो. शेजारसारख्या दुसरा शत्रू नाही ही उक्ती लक्षात आहे ना कचदेव? मी विनोदाने म्हटले. प्रत्येक लोकप्रिय उक्तीत केवळ अर्धसत्य असतं, त्याने हसून उत्तर दिलं. पर्णकुटीतल्या शय्येवर मी पडलो, पण मला झोप येईना. यतीच्या त्या काटेरी शय्येच्या मानाने ही शय्या शतपटींनी सुखकारक होती, पण पराच्या शय्येवर लोळायला सोकावलेल्या माझ्या शरीराला ती बोचू लागली. कोपऱ्यात कसला तरी मंद दिवा जळत होता. कदाचित इंगुती तेलाचा असेल तो.
कदाचित दुसरे कसले तरी तेल असेल ते. युवराज ययातींनी इंगुती शब्द ऐकला होता, पण ते तेल कसे असते आणि तो कसे काढतात याची त्याला कुठे कल्पना होती. या वृक्ष आणि दरदरी वातावरणात शांती यज्ञ पुरा होईपर्यंत आपल्याला दिवस काढले पाहिजेत. या कल्पनेने माझे अंग शहारले. पलीकडच्या पर्णकुटीत मंद मधुर ध्वनी येत होता, गुंजारावासारखा. मधूनच झुळझुळू वाहणाऱ्या गंगाजलासारखा तो वाटत होता. डोळे मिटून मी तो मधुर ध्वनी ऐकू लागलो. कचाचे निद्रेपूर्वीचे नित्यपठण चालले असावे. त्याचे शब्द काही मला ऐकू येत नव्हते, पण उन्हाने तापलेल्या प्रवाशाच्या अंगावर पावसाचे तुषार पडावेत तसे ते मला वाटत होते. हळूहळू निद्रेने मला आपल्या कुशीत घेतले. माझ्या स्वप्नात अलका गुणगुणत होती, आत्मा वा अरे मनत्व्य. हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर. आत्म्याच्या हाका ऐक. आत्मज्ञान हेच आपले ध्येय आहे, याचाच निरध्यास कर. तू तर आता गार्गी मैत्री झालीस. असे म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती अदृश्य झाली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. जपेमाळेतल्या एखादा रुद्राक्ष मागे टाकत जावा तसे. या काळात माझ्या शरीराने अनेकदा कुरकुर केली, पण शांती यज्ञाच्या कामामुळे असो. तू इथे आला आहेस हे राक्षसांना कळलंय. त्यामुळे यज्ञात विघ्न आणण्याचं राक्षसांना धैर्यच होणार नाही. अशा शब्दांनी अंगिरस ऋषी वारंवार माझा गौरव करीत असल्यामुळे असो, आश्रमात मनुष्य तिथल्या वाऱ्या इतका स्वच्छंद आणि हरणा इतका निश्चिंत होतो म्हणून असो, अथवा कच्यासारखा तेजस्वी, विचारी आणि बहुश्रुत ऋषिकुमारासारख्या मैत्रीचा लाभ झाल्यामुळे असो, प्रत्येक वेळी माझ्या शरीराची कुरकुर दुसऱ्या कुठल्या तरी आनंदात मला ऐकू येण्याशी झाली. मंत्रघोषात रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही ना, तशी. शांती यज्ञाच्या प्रमुख द्विज म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कच केवळ जलपान करून राहील. यज्ञाचा मुख्य संरक्षक या दृष्टीने या व्रताचे मीही पालन करायला हवे होते, पण अंगिरस ऋषींनी माझ्या शरीररक्षकांतील 6 माणसे निवडली. ते 6 आणि मी अशा 7 एक एक दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नुसत्या पाण्यावर राहावे लागे. आठवड्यातला तो दिवस मला फार कठीण वाटे. राहून राहून भूक मला अस्वस्थ खरी. मृगशय्येत किंवा अश्वमेधाच्या भ्रमंतीत माझे भोजन वेळेवर होत असे थोडेच होते, पण त्यावेळी मन दुसऱ्या उन्मादात गुंग असे. त्यामुळे भुकेची त्याला आठवण कशी होईल. माझ्या उपवासाच्या दिवशी तर राक्षसांनी यज्ञावर आक्रमण करावे अशी विलक्षण इच्छा मनात निर्माण होई. त्यामुळे आपला सारा दिवस त्यांच्याशी युद्ध करण्यात निघून जाईल आणि त्या नादात क्षुधेच्या विचित्र टोचणीचा आपल्याला विसर पडेल असे मला वाटे, पण तसे कधीच घडले नाही. असा उपवासाच्या दिवशी कचाचे मोठे कौतुक मला वाटे. 7 दिवसातून एक दिवस जे व्रत पाळले मला अवघड वाटे, त्याचे तो नित्य सुखाने पालन करीत होता. ही शक्ती त्याने कुठे संपादन केली? विचार करून मला त्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. मग मी स्वतःचे असे समाधान करी, माझं जीवन वीराचं आहे. शरीर हा वीराच्या पराक्रमाचा मुख्य आधार आहे. ते शरीर पुष्ट आणि तुष्ट करायला आपण लहानपणापासून शिकलो, म्हणून क्षुधेवर आपल्याला विजय मिळवता येत नाही. कचाची गोष्ट निराळी आहे. ऋषींचे बाहू वाळलेल्या लाकडासारखे असले तरी चालतं. वीरांचे बाहू लोखंडाच्या कांबीसारखे असले पाहिजेत. कचाप्रमाणे आपल्यालाही क्षुधेवर विजय मिळवता येत नाही हे खरं आहे, पण त्यात कमीपणा कसला आहे? अश्वमेधाचा घोडा घेऊन कच आर्यवर्तभर फिरू शकेल काय? त्याचे शरीर तपामुळं तेजपुंज दिसतं, तारुण्यामुळं सुंदर भासतं, पण प्राण गेला तरी धनुष्याला बाण काही लावता येणार नाही त्याला. कचाचे वेगळेपण केवळ माझ्या उपवासाच्या दिवशीच मला जाणवे असे नाही. वारंवार या नाही त्या रूपाने ते प्रकट होई. काही वेळा ते डोळ्यात भरे, काही वेळा ते डोळे दिपून टाकी. यज्ञाचा मुख्य भाग निर्विघ्नपणे पार पाडताच अंगिरसांनी आश्रमात 3 दिवस उत्सव साजरा केला. त्या उत्सवात कचाने एखाद्या लहान मुलाप्रमाणे भाग घेतला. उत्सवाच्या एका गीताच्या वेळी एक मूल रडू लागले. त्याच्या आईला सुद्धा त्याला गप्प करता येईना. कचाने ते मूल आईच्या मांडीवरून उचलले. जवळच जांभळाचा सडा पडला होता.
त्यातील एक दोन जांभळे त्याने आपल्या तोंडात टाकली. लगेच आपली जांभळी जीभ बाहेर काढून त्याने ती मुलाला दाखवली. ते आकांत करणारे मूल हा हा म्हणून हसू लागले. माकडासारखी जीभ बाहेर काढणारा हा पोरकट कच आणि शांतियज्ञाचे मंत्र अस्खलित वाणीने म्हणणारा हा पंडित कच, हे दोघे एकच आहेत हे मी डोळ्यांनी पाहत होतो म्हणून बरे झाले. नाहीतर एकाच माणसाची ही 2 रूपे आहेत या गोष्टीवर माझा सहसा विश्वास बसला नसता. 2 रूपे? छे! कच बहुरूपी होता. त्याचे एक एक नवे रूप दृष्टीला पडावे की माझा गोंधळ उडून जात असे. रात्री तो फलाहार करी, त्यावेळी मी त्याच्याशी गोष्टी करीत बसे. एकदा सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या एका फळात त्याला कीड आढळली. त्याची हसरी मुद्रा एकदम गंभीर झाली. आपले हरणासारखे विशाल पण सिंहासारखे निर्भय डोळे माझ्याकडे वळून तो म्हणाला, युवराज, जीवन असं आहे हे. ते सुंदर आहे, मधुर आहे, पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल याचा नेम नसतो. एवढे बोलून तो थांबला नाही. काही क्षण तो चिंतनमग्न झाला. मग त्याने कुठल्या तरी श्लोकाचा एक चरण उच्चारले. या जगात गोड फळांनाच कीड लागण्याचा अधिक संभव असतो, असा त्या चरणाचा भावार्थ होता. ती ओळ म्हणून तो थांबला आणि मोठ्यानं हसत म्हणाला, युवराज, श्लोकाचा एक चरण कसा बसा जमला, पण दुसरा काही सुचत नाही मला. ज्या मनुष्यात काही विशेष गुण असतात, वृत्तीची विलक्षण उत्कटता असते, त्यांनी या गोड फळापासून बोध घेतला पाहिजे. स्वतःला जपायला शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. पण ते काही छंदाचं रूप घेऊन माझ्या मनातून उचमळून बाहेर येत नाही. कच कवी आहे हे त्या रात्री मला कळले. अधूनमधून काहीतरी मला बोचले की असले श्लोक तो उच्चारी. ते अर्धेमुर्धे श्लोक त्यावेळी मी टिपून घ्यायला हवे होते. पण कुठल्याही गोष्टीचे मोल ही हरवल्यानंतरच आपल्याला कळते. कितीतरी दिवस कचाचा आणि माझा सहवास झाला, पण त्या वेळेच्या त्याच्या एखाद्या श्लोकाचा एक चरणसुद्धा माझा आठपाठ नाही. फक्त एक चरणाचे 3 शब्द आठवतात. तो श्लोक सुचला त्यावेळचे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे उभे आहे. चांदणी रात्र होती ती. तो आणि मी अंगणात शतपावली करीत होतो. वारा पडला होता. झाडाचे पानसुद्धा हलत नव्हते. एकाएकी कुठून तरी वाऱ्याची झुळूक आली. त्या झुळक्यासारखी अंगणाच्या कडेला असलेल्या केशर वृक्षाचे एक पान पायदळी तुडवले जाऊ लागले. म्हणून त्याने धडपड केली, पण ते त्याच्या हातात सापडले नाही. मग ते त्याने जमिनीवरून उचलले. त्याच्याकडे कितीतरी वेळ तो मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. सोमू, तर मित्रांनो, ययाती या कादंबरीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी आज आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपला प्रेम व आपले लोक असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.
जगतरुमस्य हे पर्ण या शब्दांनी प्रारंभ होणारा तो श्लोक त्याला एकदम स्फुरला. त्या श्लोकाचे पुढचे शब्द मला आठवत नाहीत, पण त्याचा भावार्थ मात्र अद्यापि माझ्या मनात मूळ धरून राहिला आहे. हे चिमुकल्या पर्णा, या अकाल मृत्यूचा शोक करण्याचं मला काय कारण आहे? तू यथाशक्ती त्या वृक्षाचं सौंदर्य वाढवलंस. आपल्या परीनं माझ्यासारख्या अनेकांना चिमुकली सावली दिलीस. तुझं जीवन सफल झालं आहे. स्वर्गात तुझं स्थान अढळ आहे.